विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विचार करणार आहोत सर्कल या चॅप्टरमधला सेकंड अँड टँजंट. सेकंड अँड टँजंट याला नेमकं काय म्हटलं जातं तर मराठीमध्ये म्हटलं जातं वृत्तछेदिका आणि टँजंट म्हणजे स्पर्श करणारी, तिला म्हणतात स्पर्शिका. तर सेकंड अँड टँजंट या दोन्हीही टर्म आपण विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या. सगळ्यांनी एक सर्कलची फिगर काढायची आहे. सर्कलची फिगर काढताना कोणीही वही हलवायची नाही, फक्त आपलं पेन्सिल कंपासच मूव्ह करायचं आहे. तेच सर्कलमध्ये काढताना बरोबर राऊंडने फिरवायचं आहे. तर याच्यामध्ये मी आता कुठला तरी एक पॉईंट घेतो. समजा मी हा पॉईंट घेतला आणि ह्या पॉईंटला स्पर्श करणारी एक रेषा मी काढली. हा जर सेंटर ऑफ सर्कल असेल आणि हा जो पॉईंट असेल तो त्याला टच करणारा पॉईंट आहे. इथे जर आपण पाहिलं ती हा बरोबर इथे 90 डिग्रीज क्रिएट करतो. आणि दुसरी जी एक कन्सेप्ट आहे ती आहे, सपोज मी अशी एक लाईन काढली तर हा सेंटर ऑफ सर्कल ओ असेल, हा त्याला टच करणारा पॉईंट पी असेल, ही लाईन एम असेल, ही लाईन एल असेल आणि ही या ए आणि बी या दोन पॉईंटमधून या सर्कलला तिने इंटरसेक्ट केलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल इन फिगर. याच्यामध्ये एक टर्म लक्षात ठेवा, ही जी आहे हिला टँजंट असं म्हटलं जातं आणि ही जी आहे हिला सेकंड असं म्हटलं जातं. म्हणजे मग वृत्तछेदिका आणि टँजंट या दोघांमधला फरक आपल्याला लक्षात आला असेल. तो काय फरक आहे तर ही अशी रेषा की त्या वर्तुळावरच्या कोणत्या तरी एका बिंदूला स्पर्श करते आणि ही रेषा ही वर्तुळाच्या दोन बिंदूंना स्पर्श करते, दोन बिंदूंना छेदून ती जाते. ही एका बिंदूला स्पर्श करून जाते. म्हणजे वर्तुळाचा जो सर्कम्फरन्स आहे तो सर्कम्फरन्स आणि ही सेकंड यांच्यामध्ये दोन कॉमन पॉईंट आहे ए आणि बी, आणि वर्तुळावरच्या सर्कम्फरन्समधला पॉईंट आणि ही जी टँजंट आहे याच्यात एक कॉमन पॉईंट फक्त सिंगल आहे. तर एक सिंगल कॉमन पॉईंट असेल तर त्याला टँजंट असं म्हटलं जातं आणि दोन पॉईंट असतील तर त्याला सेकंड असं म्हटलं जातं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर मग इथे आपल्याला लिहावं लागेल इन फिगर लाईन एम अँड द सर्कल हॅव line M and the circle have line M आणि सर्कल मध्ये one and only one point, one and only one point, एक आणि एकच बिंदू आहे P in common. पी हा एकच बिंदू कॉमन आहे. सच अ लाईन इज कॉल्ड, सच अ लाईन इज कॉल्ड द टँजंट ऑफ द सर्कल, द टँजंट ऑफ सर्कल. तर अशा लाईनीला त्या सर्कलचा टँजंट असं म्हणतात. and the common point is called and the common point is called the point of contact, the point of contact. तर याच्यामध्ये फिगरमध्ये पॉईंट पी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट पी
is the point of कॉन्टॅक्ट. तर पॉईंट पी आहे याला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. दुसरं आता दुसरी जी टर्म आपल्याला पाहिजे ती काय, लाईन यल अँड द सर्कल हॅव, लाईन यल अँड द सर्कल हॅव, म्हणजे लाईन यल आणि सर्कलमध्ये 2 पॉईंट इन कॉमन, 2 points in common, such a line is called as, such a line is called as second of the circle, second of द सर्कल. त्याला सेकंड ऑफ सर्कल असं म्हटलं जातं. आणि याचे जे पॉईंट ए अँड बी आहेत, पॉईंट ए अँड बी आर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, आर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड ऑफ द सर्कल अँड सेकंड. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड अँड टँजंट या दोन्ही गोष्टींमधला जो डिफरन्स आहे किंवा या दोन्ही गोष्टी नेमक्या काय आहेत ते लक्षात आलेलं असेल. आणखी एक महत्त्वाचा नियम असा लक्षात घ्या की समजा आपण हा रेडियस घेतला आणि अशा पद्धतीच्या वर्तुळाला कितीही आपण स्पर्शिका काढल्या, म्हणजे आपण टँजंट काढल्या, तर टँजंटचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सेंटर ऑफ सर्कल हे जर जोडले तर हे नेहमी इथे 90 डिग्रीचा कोन तयार करतात. म्हणजे काय, इफ वी ड्रॉ आपण जर द रेडियस ओ पी म्हणजे ओ पी हा जर आपण रेडियस काढला, इट विल बी परपेंडिक्युलर टू लाईन यम, इट विल परपेंडिक्युलर टू लाईन यम. म्हणजे कोणत्याही स्पर्शिकेला, म्हणजे कोणत्याही टँजंटचा हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सेंटर ऑफ सर्कल हे जर जोडले तर हे नेहमी परपेंडिक्युलर राहतात. आणि ही जी प्रॉपर्टी आहे यालाच म्हटलं जातं, धिस कन्सेप्ट इज नोन ॲज, धिस कन्सेप्ट इज नॉन ॲज, आणि ह्या कन्सेप्टलाच काय म्हटलं जातं, टँजंट थेरम. टँजंट थेरम काय म्हणतं मग, तर कोणत्याही प्रकारची टँजंट आणि टँजंटचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सेंटर ऑफ सर्कल यांना जोडणारी जी सेगमेंट आहे ती टँजंटला नेहमी परपेंडिक्युलर असते आणि ह्या प्रॉपर्टीलाच टँजंट थेरम असं म्हटलं जातं. आता तुम्हाला पुस्तकामध्ये टँजंट थेरम दिलेला आहे. हे टँजंट थेरम नेमकं पुस्तकामध्ये तुम्हाला इनडायरेक्ट मेथडमध्ये कशा पद्धतीने त्याचं जे थिअरम आहे ते प्रूव्ह केलेलं आहे ते आपण आता प्रत्यक्षात पाहूया. फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून त्यांनी दिलेलं आहे. सपोज लाईन यल इज अ टँजंट टू सर्कल विथ सेंटर ओ. यल ही सर्कल ओसाठीचं टँजंट आहे आणि ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए या पॉईंटमध्ये ते कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. मग इथे म्हटलं आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लाईन यल परपेंडिक्युलर ओ ए, लाईन यल ओ एला परपेंडिक्युलर आहे का. मग आपण असा विचार करू, ॲझ्युम दॅट, म्हणजे आपण असा विचार करू की यल इज नॉट परपेंडिक्युलर सेगमेंट ओ ए, यल ही ओ एला परपेंडिक्युलर नाही असा आपण विचार करू. म्हणजे काय, सपोज आणखी आपण इथे विचार करू, सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन,
segment OB is drawn perpendicular to line L. Lला आपण OB नावाची एक सेगमेंट काढली. ऑफकोर्स B इज नॉट सेम ॲज ए. B हा ए सारखा नाही, तो वेगळा आहे कारण तो टच पॉईंट नाही आहे. नाव टेक अ पॉईंट C ऑन लाईन L. मग Lवर C पॉईंट घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे तर B इन बिटवीन C अँड ए, आणि CB आणि BA यांचं डिस्टन्स कसं पाहिजे, सारखं पाहिजे. सेगमेंट BC कॉन्ग्रंट सेगमेंट BA. याचाच अर्थ काय, OBA आणि OBC हे 90 डिग्री येतील. याचाच अर्थ काय, OC आणि OB हे सुद्धा सारखेच येतील. याचं कारण काय झालं तर कशामुळे सारखे राहतील, मग हे दोन्ही सारखे आहेत, त्याच्यानंतर त्यांचा ही कॉमन लाईन आहे, हा कोण सारखा आहे, म्हणजे मग साईड अँगल साईड टेस्टनुसार हे दोन्हीही ट्रँगल काय असतील, हे कॉन्ग्रंट असतील. हे कॉन्ग्रंट असतील याच्यामुळे OC आणि OA ह्या दोघं साईड पण कॉन्ग्रंट असतील. बट OA इज अ रेडियस, परंतु OA ही जर रेडियस असेल, ही जर रेडियस असेल तर OC ही सुद्धा रेडियस येईल. मग C लाय ऑन द सर्कल म्हणजे C असेल, मग हे जो दोघं रेडियस आले आणि यांना धरून जर आपण सपोज इथेच आपण असा विचार केला, मी प्रत्यक्ष तिथे फिगर काढून तुम्हाला सांगतो म्हणजे आणखी लक्षात येईल. सपोज तुम्ही O आणि C एवढं डिस्टन्स जर तुम्ही कॉमन ठेवलं आणि इथे जर सर्कल काढला तर तुमच्या असं लक्षात येईल पा, बघा याचा अर्थ काय, OA आणि OC हे डिस्टन्स सारखं आलं म्हणजे काय झालं तर A आणि C हे दोन्हीही वेगवेगळे पॉईंट झाले. B हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नाही राहिला आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल दॅट मीन्स लाईन L इंटरसेक्ट द सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे ही L लाईन या सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये ती छेदते. याचा अर्थ L ही लाईन काय झाली, सेकंड झाली, टँजंट राहिलेली नाही. दॅट मीन्स L इंटरसेक्ट द सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट A अँड C, बट लाईन L इज टँजंट. पण L जर टँजंट असेल, हे गिव्हनमध्ये दिलं आहे, इट इंटरसेक्ट द गिव्हन सर्कल इन ओनली 1 पॉईंट्स. तिने एकाच पॉईंटमध्ये फक्त इंटरसेक्ट केलं पाहिजे, पण ती 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. अवर अझम्पशन दॅट लाईन L इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस OA इज रॉंग. लाईन L परपेंडिक्युलर रेडियस OA. आणि मग आपण मांडलेलं अझम्पशन्स आहेत रॉंग ठरलं. याचाच अर्थ OA आणि L हे काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. याला इनडायरेक्ट मेथडचं थेरम म्हणतात. हे थेरम, संपूर्ण थेरम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहून टाकायचं आहे. तुम्हाला याच्यानंतर दुसरं कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम जे आहे हे पण लिहून टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे थेरम मी तुम्हाला उद्या समजावून देणार आहे, पण तत्पूर्वी तुम्ही टँजंट सेगमेंट थेरम लिहून टाकायचं आहे. म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम लिहून टाका, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम लिहून टाका आणि टँजंट थेरम, 3 थेरम तुम्ही लिहून टाकायचे आहेत. हे थेरम लिहिल्यानंतर उद्या मी हे थेरम तुम्हाला समजावून देईल आणि हे समजावून दिल्यानंतर मग प्रॅक्टिस सेट 3.1ला आपण सुरुवात करू आणि सावकाश 3.1 समजून घेतल्यानंतरच ते आपण सोडवायला सुरुवात करू. 2 दिवसापासून इथे इंटरनेटचे थोडे प्रॉब्लेम आहेत. मी काही व्हिडिओ तयार करून ठेवले पण ते मला अपलोड करताना अडचणी येत आहेत, माहिती नाही. वोडाफोनची काल दिवसभर लाईन नव्हती, आज पण आयडियामध्ये थोडासा प्रॉब्लेम चाललेला आहे. तर हे ऑनलाईन शिक्षणातल्या मर्यादा आहे, या मर्यादा सांभाळून आपण काम करूया. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पोहोचेल तेव्हा तो पहा. सगळेजणांनी शांतपणे ऐकून घेतलात म्हणून थँक्यू व्हेरी मच.